कोण बोल परभणीतल्या मोर्चावरनं जितेंद्र आव्हाडांनी आपल्यावर आत्महत्या केली, अनेक आरोप आपल्यावरती केलेले आहेत. कसं पाहता आणि काय उत्तर आपण जितेंद्र आव्हाडांना? मी जितेंद्र आव्हाड साहेबांना अगोदरच उत्तर दिलंय. मुळात परभणीची ही घटना झाल्याच्या नंतर मी स्वतः पहाटे 2:30 वाजता त्या सोमनाथ सूर्यवंशी हे माझ्या आष्टीचे नगराध्यक्ष आहेत, वडार समाजाचे, त्यांचे ते नातेवाईक आहेत. नातेवाईक असल्यामुळं मी त्यांना तिथे भेटायला गेलेलो आहे. विजय वाकोडे साहेब यांच्या कुटुंबियाची भेट घेतली. तिथे रवी सोनकांबळे साहेब माजी महापौर यांची आणि जवळपास 500 ते 600 लोकांची भेट मी त्या ठिकाणी घेतली आणि त्यांचं सांत्वन करण्याचं काम मी स्वतः तिथं जाऊन केलेलं आहे. बाकीच्या लोकांनी कुणी केलंय का नाही मला काय माहिती नाही. तुम्ही जी भूमिका मांडली त्यामुळे असं टीका होते की सुरेश धस या 2 प्रकरणांमध्ये वेगवेगळी भूमिका घेतात. संतोष देशमुखला वेगळी आणि सोमनाथ सूर्यवंशीला वेगळी, अशा 2 भूमिका दिसतात. अजिबात नाही. प्रत्येक मोर्चामध्ये मी संतोष देशमुख यांची जी बाजू मांडलेली तेवढ्याच प्रखरतेनं सोमनाथ सूर्यवंशी यांची सुद्धा बाजू परखडपणे मांडलेली आहे. आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये जे बोरबांड सस्पेंड केलेले आहेत त्यांना रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करा अशा प्रकारची मागणी सुद्धा मीच केली. एक नाही, पुण्याच्या, धाराशिवच्या, परभणीच्या आणि बीडच्या सर्व मोर्चामध्ये मी दोन्ही बाजूनी सारखाच बोललेलो आहे. हे पहा, जे त्या ठिकाणी मोर्चेकरी होते, मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य? जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिले नाही पाहिजे का? कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला. याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय असं मला या ठिकाणी म्हणायचंय. आणि जितेंद्र आव्हाड साहेब, तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्हीच फक्त फुले शाहू आंबेडकर वादाचे ठेकेदार आहात. तसं नाही, आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत, त्याच विचाराने चालतो. आणि हे कुठंतरी प्रकरण थांबलं पाहिजे. हे आणि जे काही माननीय मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळी बाजू पॉझिटिव्ह घेतलेली आहे, मग तुम्ही निगेटिव्हच का पसरवताय? ज्युडिशियल इन्क्वायरी लावलेली आहे. सोमनाथच्या जे संबंधित पोलीस होते ते सर्वच्या सर्व सस्पेंड केलेले आहेत. आणि माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे. मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअल मध्ये दिसतायत त्या पोलिसांच्या वरती सस्पेन्शनची कारवाई करा, परंतु जे व्हिज्युअल्स मध्ये दिसत नाही, ज्यांचा लाठीचार्जशी संबंध नाही, अशा काही पोलिसांना थोडंसं माफ करा, एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे. माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावरती ते मला वाटतं कालपासून ट्रायल चालू जात आहे.